नेमणूक झालेली आहे. मॅडम ज्ञानदेवी संस्थेच्या ट्रस्टी म्हणून सुद्धा कार्य करत आहे. मॅडमचे समाजभान व स्वमदत हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. मॅडमने अनेक वृत्तपत्रातून लेख लिहिलेले आहे आणि आजही त्यांचे पुढारीमध्ये लेख प्रकाशित होत असतात. समाजसेवेच्या भावनेतून मॅडम समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या विषयांवर सेमिनार व चर्चासत्र आयोजित करतात. आजचा हा समाज जागृतीच्या भावनेतनं आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही सर्व करतो आहे आणि त्यासाठी मॅडमचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. अशा विविध गुण संपन्न असणाऱ्या व आम्हा सर्वांना प्रेमाने मायेने शिकवणाऱ्या, सांभाळणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या गुरुवर्या अनिशा फणसळकर मॅडम आज आपल्याला आपल्या आजच्या 40+ या विषय समज व गैरसमज या विषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी मॅडमला विनंती करते की मॅडम आपण आपले बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला करावे. तत्पूर्वी मी सर्वांना एक सूचना देऊ इच्छिते की आपली झूमची लिंक ही 40 मिनिटांनंतर एंड होईल. तरी सर्वांनी एंड झाल्यानंतर सेम त्याच लिंकला परत क्लिक करून जॉईन व्हायचं आहे. थँक्यू. अनिशा मॅडम, मी आपल्याला विनंती करेल की आपले बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला करावे. थँक्यू. नीलिमा मॅडम धन्यवाद. संध्या मॅडम धन्यवाद. आवाज येतोय ना व्यवस्थित? हो मॅडम, येतोय मॅडम. सुरुवात करू शकतो. हो मॅडम. कला संगम भगिनी समाज इंडिया, अनुष्का फाउंडेशन आणि तितिक्षा हा कॉन्सिलर्स आणि ॲडव्होकेटचा ग्रुप यांच्यातर्फे आज आपण हा वर्कशॉप घेतोय 2 दिवसाचा. खरं सांगायचं तर तिघांच्या कोलॅबरेशन मधनं का तर समविचारी लोकांनी एकत्र येऊन खूप जणांना त्याचा लाभ द्यावा ह्या एकाच हेतूने प्रेरित होऊन आम्ही सगळ्यांनी मिळून हे सेमिनार किंवा वर्कशॉप घ्यायचं ठरवलं. मुळामध्ये वर्कशॉप घेण्याचं कारण असं आहे की आपण रोजच ना ऐकत असतो की 40शी जवळ आली आहे, आपण 40शीत पदार्पण केलंय आणि धस्स व्हायला होणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण तसं घाबरून न जाता तीच 40शी एक मॅजिक आपल्यासाठी आहे, आपल्याकरता जादूमयी दुनिया आहे. आपल्याला सुखकारक ती करता येते का? तर निश्चितच करता येते. ती कशी करायची ह्याचंच थोडंसं ट्रेनिंग म्हणूया आपण आणि स्वतः करता एक लढाई पण म्हणूया. तशी कोरोनाची लढाई लढतोच आहे आपण, अजून एक सही, पण लढाईतनं बाहेर पडणार आहोत हा विश्वास आहे आणि ह्याकरता हा प्रपंच. त्याच्या आधी नीलिमा मॅडमनी आत्ताच एक सूचना दिली ती सगळ्यांनी लक्षात ठेवा की 40 मिनिटानंतर लिंक जरी तुम्ही बाहेर पडलात तरी लगेच रिजॉईन करा, म्हणजे पुढची 40 मिनिटं किंवा 25-30 मिनिटं आपण बोलणार आहोत. ह्या कार्यक्रमाला औपचारिकता म्हणून नाही पण बरेच मोठे वक्ते, डॉक्टर्स, कॉलेजचे प्रिन्सिपल आपल्या समवेत आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण वेळ न दवडता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण हा जो वर्कशॉप घेतोय ना ही काही परीक्षा वगैरे नाहीये बरं. म्हणजे आपण हसत खेळत ना, मी तुमच्यातलीच एक आहे, मी आज इथं वक्ता म्हणून आलीये म्हणजे मला खूप जास्ती काही कळतंय अजिबात नाही. काय होतं कधी कधी थोडासा जास्ती आपल्याला सवय असते ना अभ्यास करण्याची, तर थोडासा तुमच्यापेक्षा जास्ती अभ्यास केला असेल, थोडासा काहीतरी अनुभव लोकांकडनं आला असेल जास्ती. त्याचं कारण असं आहे की रोज दिवसातनं कमीत कमी 15 क्लायंट समोर येतात आणि ते मला समृद्ध करून जातात माझ्या अनुभवांना. कारण 15 लोकांशी बोलताना त्यांच्या अडचणी, त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्यातनं त्यांना पार करण्याकरता मी दिलेल्या टिप्स आणि ते बाहेर पडल्यानंतर मी सुखावून न जाता अजून 4 लोकांना मी कसं ट्रीट करू शकेन हा फक्त अनुभव आणि हा प्रवास एवढंच फक्त जास्ती आहे. त्या व्यतिरिक्त मी तुमच्यातलीच एक आहे, एक मैत्रीण म्हणून मला स्वीकारा, नाहीतर मॅडम ट्रेनिंग देणार आहेत आणि त्याचं टेन्शन घेऊ नका. आपण ट्रेनिंग वगैरे काही घेणार नाही, आपण हसत खेळत गप्पा मारणार आहोत. मुळामध्ये ना तुमच्यातलीच मी एक आहे असं म्हणण्याचं एक कारण, इथे काही काही जणी अजूनही 40शीत पदार्पण करणार आहेत आणि काही काही 40शी मध्ये आहेत, काही काही मी 40शी पार केली आहे. मी तुमच्यातलीच एक आहे अशा करता की मी पण 40शी पार केली,
त्यातले जे जे काही त्रास आहेत तेही मी अनुभवले. त्यातनं पार पडताना कदाचित मला तुमच्या इतकाच त्रास झाला. पण आता मला या वळणावर आल्यानंतर कळतंय, कदाचित तिथे मला कुणीतरी गाईड करणारं असतं तर मी खूप सहजगत्या तो पार केला असता. कदाचित केला असता, कदाचित नसता केला. पण मग माझा किंवा तुमचाही अनुभव 4 लोकांना शेअर करून आपण त्यांना समृद्ध का नाही करायचे, ह्याकरता आपण थोडंसं पुढे जाऊया. आज आपण ना सगळेच जण म्हणजे लहानपणापासून तुमच्यामध्ये आता सुद्धा एक लहान मूल दडलेलं आहे. लहानपणापासून ना आपल्याला एक एक अशी ना सवय आहे आपल्या भारतीय मनाला म्हणेन मी, की ना आपल्याला गोष्टी सांगितल्या ना की त्या पटकन क्लिक होतात. गोष्टी ऐकल्या की कसं आपल्याला वा फील गुड असं असं आपल्याला वाटतं ना. तर मी या माझ्या सेशनची सुरुवातच एका गोष्टीनं करणार आणि त्या गोष्टीतनं आपल्याला काय बोध घ्यायचा आहे आपण बघूया. एक ना प्रसिद्ध वक्ता होता, त्याच्याकडे एक 500 रुपयाची नोट होती. तो काय करतो की त्याचं सेमिनार चालू होणार असतं माझ्यासारखं, तो अशी 500ची नोट घेतो समोर. अर्थातच हे 1 to 1 सेशन असतं. समोर धरतो आणि विचारतो की 500ची नोट कोणाला हवी आहे. बरेच हात असे वर येतात. अर्थातच 500ची नोट आहे, सहजगत्या प्राप्त होणार आहे का नाही. बरेच जण हात वरती करतात. मग तो म्हणतो की ओके, ही मी तुम्हाला कुणाला तरी एकाला नक्कीच देणार आहे, पण त्याआधी मी एक काम करतो. असं म्हणून तो काय करतो की नोट अशी चुरगळतो आणि आता विचारतो, आता ही नोट कुणाला हवी आहे. बरेच हात कुणावरती येतात. तरी देखील तो पुढे जातो आणि तो मॉब मध्ये खाली उतरतो प्लॅटफॉर्मवरनं आणि विचारतो की ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना हवी आहे का. त्याच्या आधी मी आणखीन एक गोष्ट करतो. असं म्हणून तो ती नोट खाली फेकतो, अक्षरशः पायदळीत उडवतो. आपल्याला जरा कसं तरी वाटतंय ऐकताना, पण तो पायदळीत उडवतो. अशी तिथे काय धूळ वगैरे असते त्याच्यामध्ये माखली जाते ती आणि ती तो उचलतो आणि विचारतो, ही कुणाला हवी आहे. बरेच हात पुन्हा वरती येतात. खरं तर ती धुळीने माखलेली, चुरगळलेली, जिची आता अ, इतकी वाईट परिस्थिती झालीये, तर एखादा आपण कदाचित म्हणू ना, की का अशी धूळ हात पडलेली नोट आपल्याकडे. पण नोट आहे ना, सो आम्हाला पाहिजे असं म्हणून बरेच जण हात वर करतात. तो म्हणतो, की ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना ही नोट आत्ताही हवी आहे. ही नोट हवी आहे म्हणजे काय? तर ह्याची किंमत अजून कमी झालेली नाहीये. 500 रुपयाची नोट 500 रुपयाचीच राहिलीये आणि म्हणून तुम्हाला हवी आहे. ती नोट कशी झालीये, काय झालीये ह्याच्याशी तुम्हाला देणं-घेणं नाहीये. असं बघा आपल्या आयुष्यात खूप वेळा आपण पाहतो, हेरतो, की आपले निर्णय ना असेच मातीमध्ये जातात. जसे नोट गेली की नाही, तसेच ते मातीमध्ये जातात आणि आपल्याला वाटतं, की आपण खूप हेल्पलेस झालोय. आपण वर्दी नाही, आपली काहीही किंमत नाही आणि त्यावेळेला आपण ना हातपाय गाळून बसतो. इकडे नोट घेताना त्या उत्साहाने आपण हात वर करतोय. तेच मात्र आपण जर का एखादा निर्णय चुकला, एखादी चूक झाली दुसऱ्याची किंवा स्वतःची, तर आपण हतबल होतो, हातपाय गाळतो, थंडगार पडतो आणि विचार करतो, संपले मी आता किंवा संपलो बाबा मी आता. असं का बरं होतं? कारण असं बघा, त्या नोटेची किंमत आहे ना, तेवढीच माझ्या आयुष्याची पण किंमत आहे. ती असली पाहिजे. पण असं होतं का? तर असं होत नाही. तुमची किंमत ऍक्च्युली तुम्हीच कमी करत असता. कशाने? तो ऍक्सेप्टन्स न आणून. मग आता इथे आपण ऍक्सेप्टन्स काय आणला? भलेही धुळीने माखलेली नोट आहे, पण तिची किंमत तीच आहे, ती मला हवी आहे. मग हा निर्णय आपल्या आयुष्यात आपण का घेऊ शकत नाही? तिथे आपण हेल्पलेस, हातबल आणि दुसऱ्यावर डिपेंड का राहतो. ह्या गोष्टीचं तात्पर्य असं आहे, मागील आयुष्यात जे जे काही घडलंय ते विसरू नका, पण ते बाजूला ठेवा. विसरणं शक्य नाहीये. माणसाचं मन असं इतक्या सहजासहजी चांगल्या वाईट गोष्टी अजिबात विसरत नाही. पण ते बाजूला ठेवा आणि मार्गक्रमण करा. आपल्याकडे कितीतरी लाख मोलाची एक गोष्ट आहे, ते म्हणजे आपलं आयुष्य. आज कोविडच्या काळात आपण जगतोय. त्या काळात तर हे जीवन काय आहे प्रत्येकाला त्याची किंमत कळलेली आहे. कित्येक जणांनी त्याची किंमत मोजलेली आहे आणि असे जे जे हरलेले लोक आहेत, एका अर्थाने हरलेली की त्यांच्यातलं कोणीतरी गेलंय आज, तर ते किती दुःखाच्या खाईत असतील, पण त्यातून सुद्धा त्यांना उभं राहायचंय, आपल्याला त्यांना उभारी द्यायची. हे जेवढं ऍक्सेप्टन्स आहे तेवढंच 40 मध्ये आलेल्या अडचणींवर पार करून त्यांना ते हर्डल्स पार करून मला पुढे जायचंय किंवा 40 जवळ आलीये तर मला ह्या गोष्टी माहिती आहेत, मी ऍक्सेप्ट करते आणि पुढे जाते. हे आपल्याला मनावरती आज बिंबवायचं आहे.
मुळामध्ये ना सुख म्हणजे नक्की काय आहे, सुखाची काही व्याख्या आहे का हो, सुखाचा काही सदरा आहे का? अजिबात नाहीये, कारण ना व्यक्तिपरत्वे सुख बदलणार आहे. मला ज्या गोष्टीत सुख वाटतं त्या गोष्टीत तुला वाटेल असं नाही, त्या गोष्टीत तुला वाटेल असं अजिबात नाही. सुखाची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते. पण ढोबळ मानाने आपण बघूया भारतीय मन, पुन्हा आपण भारतातल्या लोकांचा विचार करतोय, भारतीय स्त्रीचा, त्यातही आपण आता विचार करतोय 40शीतल्या स्त्रियांचा. आपल्या सुखाच्या कल्पना, माझं घर आहे, माझी गाडी बंगला आहे, माझी मुलं चांगली आहेत, मला कोणी त्रास देत नाहीये आणि मी सुखाने व्यतीत करते माझं आयुष्य, म्हणजे सुख आहे. खरंच एवढंच सुख आहे? नाहीये माझ्या मते. तसं ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणारच आहोत. पण आजचा आपल्या जो विषय आहे त्या विषयाकडे आता आपण वळूया. या विषयाची गरज काय आहे? 40शी मध्ये मनस्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे, ते राहत नाही ना, हीच गरज आहे. 40शी मध्ये सगळ्या स्त्रिया ढेपाळून जातात आणि घरी बसतात किंवा हतबल होतात असं अजिबात नाहीये. पण ही गोष्ट तर निर्विवाद सत्य आहे की 40शी मध्ये स्त्रीला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. कधी कधी स्वतःच त्या गर्तेत ती अडकून डिप्रेशन येऊ शकतं, अशाही केसेस भरपूर आहेत. मग त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला शोधायचा आहे, आणि तो मार्ग एकट्याने नाही शोधायचा. आज आपण सगळ्या त्या वाटेवर चालणार आहोत आणि चालता चालता, बोलता बोलता एक एक पदर उलगडून आपण मोकळ्या मनाने पुढे जाणार आहोत आणि त्या ज्या गोष्टी, जे हर्डल्स आहेत ते मागे मागे टाकणार आहोत. मागे टाकताना त्या गोष्टी न विसरता आपण पुढे जाणार आहोत, कारण जर का ती गोष्ट विसरलो तर पुन्हा तो हर्डल आपल्या समोर येऊ शकतो. मनात पक्क ठेवायचे की हा हर्डल आहे. एकदा तो ऍक्सेप्टन्स आला ना की हा हर्डल आहे, ओके, ह्या हर्डलला मी पार करेन, हे मग आपल्या लक्षात येईल. मला सांगा, काय काय ताणतणाव असतात तुमच्याकडे स्त्री म्हणून पाहूया आपण. 40शीतली स्त्री, काय काय तणाव असतात? तुम्ही म्हणाला काहीच्या काही काय विचारताय, अशी लंबी लिस्ट देता येईल, मारुतीच्या शेपटीसारखी लिस्ट होईल. काय तणाव, कुठले तणाव नाहीत आम्हाला? रिलेशन्स आहेत, घरातलं काम आहे, ऑफिसचं काम आहे, मित्र परिवार आहे, मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत, अजून घरात त्यांचे आजार पण आहे. आता कोविडमध्ये तर प्रॉब्लेम्स आहेत, काय काय नाहीये. मग हे सगळे ताण पर्सनल असोत, ऑफिशियल असोत किंवा इंटरपर्सनल असोत, हे ताण का येतात? अचानक बदलतात का? अचानक ते बदलून आपल्यावरती जास्ती आघात करतात का? तर हो, 40शी मध्ये हे बदल होतात आपल्या शरीरात आणि मनावरती. आणि हे जे बदल झाले त्याच्यामुळं तो ताण आपण जास्ती घेतो. पूर्वीही आपल्याला मुलं त्रास देत असतात, पण आत्ता त्रास देतात ना त्यावेळेला असं कानात बोटं घालून वास रे आता, असं असं पण एखाद्या वेळेला होऊ शकतं. त्याच्यातनं गिल्ट येतो की मलाच का असं होतंय. हा गिल्ट अजिबात येऊ देऊ नका. प्रत्येक स्त्रीला त्रास होतोय, पण कानात बोटं घालण्याच्या ऐवजी कान मोकळे करून, आता ये, मी तुला त्रास तू देतोयस का, तर मग तो त्रास कसा मी कमी करायचा ते बघते. हा कुठेतरी हे आव्हान आपण स्वतःला देऊया, म्हणजे त्रास कमी होतील. आता बघा, 40शी पूर्वी हा प्रश्न पडतो का आपल्याला की हे ताण आहे, ते ताण मला कसे निस्तरायचे? निश्चितच. पण ते आता प्रकर्षाने जाणवतायत का? तर हो. कारण 40शी मध्ये सगळंच ना कुठेतरी असं सोप्या शब्दात सांगता गंडलं गेलेलं असतं, असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. काय झालंय ना मला आजकाल कळतच नाही, हे हे तर वाक्य दिवसात 3 वेळा येतं आपण. मग ते नक्की काय झालंय हे घोकत राहण्यापेक्षा, काय झालंय ह्याच्यावरती अभ्यास करायचा का? निश्चितच करायला पाहिजे. अभ्यास न करता कमीत कमी 1, 2, 3, 4 ह्याच्यामध्ये समजून घेऊ शकतो का की कारण नक्की काय आहे? तर नक्कीच आपण ती कारण समजून घेऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचं की जसं जसं आपलं वय पुढे जातं तशी आपली मनस्थिती बदलते, शारीरिक स्थिती बदलते, आणि मग आपण काही गोष्टी स्वतःवरती ओढून घेतो. भीती, ताण, असहाय्यता. 40शी मध्ये अर्थातच थोडासा एकाकीपणा आलेला असतो, कारण मुलं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात रमायला सुरुवात झालेली असते. नवरा त्याच्या एका वेगळ्या विश्वात असतो, खूप वर्षांचा सहवास असतो, पण आता थोडीशी बेफिकिरी आली असते की एवढं काही हिला सांभाळायची गरज नाही ती ना, आणि ती सगळं इंडिपेंडेंटली करते हो, तिला काहीच मदतीची गरज नाही, सगळं ती हुशार आहे सगळ्यामध्ये. असं वाक्य तिकडनं आलं की लोकांनाही असं वाटतं की ही सगळं निभावून नेते, आणि आपली इथे मनात म्हणजे अशी चरफट चाललेली असते, तुम्हाला बोलायला काय जाते, भोगावं मला लागतं, अशी वाक्य आपण मनातल्या मनात बोलतो. आणि ती मनातली मनात जी बोलतात ना आपण जे बोलतो ती विरून जातात, त्याचा काहीच उपयोग होत नाही.
कारण उपयोग तेव्हा होईल जेव्हा आपण रिॲक्ट होऊ, समोर व्यक्त करू आणि मग आपल्याला रिलीफ मिळेल. आपण काय करतो, एकांगी विचार करतो आणि फक्त स्वतःच्याच मनात ते बोलतो, बाहेर पडून देत नाही. हे सर्व मग कसं घालवायचं? हे इतकं सोपं आहे का? हे स्वतःशी नातं जोडणं फार महत्वाचं आहे. मुळामध्ये 40शी मध्ये, 40शी नंतर आणि मी म्हणेन तत्पूर्वी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की माझं माझ्याशी असलेलं नातं आधी मला पक्क करावं लागेल, म्हणजे मला येणाऱ्या हर्डल्सला चांगल्या पद्धतीनं उत्तर देता येईल आणि हर्डल्स मी पार करू शकेन. आता हे स्वतःशी नातं कसं जोडायचे, तुम्हाला मी सगळ्यांना एक व्हिडिओ पाठवला होता, बरोबर आहे, बऱ्याच जणांनी तो बघितलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला असा एक कार्यशाळा चालू होण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी येणार आहे, त्याच्यावरती बोलणार आहोत असं सांगितलंय मी. व्हिडिओ काय होतं त्याच्यामध्ये, एक छोटा गोल काढा, बरोबर, अंडर माय कंट्रोल, एक बाहेरचा गोल काढा आणि छोट्या गोलच्या बाहेर जो भाग येतोय विच इज नॉट अंडर माय कंट्रोल, बियॉन्ड माय कंट्रोल, तर ते लिहायचं होतं. मला असं वाटतंय ते सगळ्यांनी लिहिलं असेल, पण एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगते की जे आपल्या हातात आहे आणि जे आपल्या हातात नाही. सगळ्या 40शीच्या बायकांचा एक प्रॉब्लेम तुम्हाला अगदी म्हणजे सोपं उदाहरण की तुम्हाला लगेच क्लिक होईल. आपण ऑफिसला निघालोय आता, अर्थातच नाही कोविडच्या काळात, त्याच्या आधी किंवा नंतरची गोष्ट करूया. गाडीवर निघालोय किंवा गाडीतनं निघालोय, सिग्नल आला, सिग्नल पाशी आपण थांबलो आणि आपली जात्याच आपली सवय आणि आपल्याला कुठेही नियम तोडायचे नाहीये, आपण थांबलो, सिग्नल मिळायची वाट बघतोय. मागणं 2-4 पोरं पोरी, अगदी आजोबा सुद्धा प्या प्या करतायत आणि ते सिग्नल तोडून जातायत. आपल्या मनाची एवढी घालमेल, एक तची कुठली तरी बाराखडी बोलली जाते मनातल्या मनात. कदाचित तोल ढळतो, कदाचित आपल्या असा दरदरून घाम फुटतो, कदाचित हात थरथरतात आणि शिवशिवतात पण, काय करू या लोकांचं. आणि ना तो सिग्नल आला, सिग्नल पडला ग्रीन की आपण चालते होतो, आपण ते विसरून जातो. पण ह्या 12-15 सेकंदातली आपली जी अवस्था असते ना, ती कशी असते विचार करा तुम्ही, आठवून बघा. इतकी हेल्पलेस असते, इतकी आपण ना चिडचिड करतो आपल्या मनातल्या मनात. काय हे लोकांना एवढी अक्कल नाही का, एवढं पण थांबत नाही का, असं कसं एवढा उतावळेपणा आहे, सगळ्या गोष्टी आपण बोलतो. आता 2 गोल काढलेत ना, त्यातल्या मधल्या गोलमध्ये बघा तुमच्या हातामध्ये काय आहे, बाहेरच्या गोलमध्ये बघा तुमच्या हातात काय नाहीये. तुमच्या हातात असलेली गोष्ट तुम्ही केली, सिग्नल आहे, तुम्हाला जाता येत नाहीये, तुम्ही थांबलाय. समोरची लोक जात आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही काहीही करू शकत नाही, विच इज बियॉन्ड माय कंट्रोल. आणि हेच उदाहरण आपण चांगल्या पद्धतीने घेऊया, चिडचिड न करता मी माझं काम केलंय, लोकांना काय करायचंय ते करूया. मी त्यांच्याशी म्हणजे मला नक्कीच चीड येणार आहे, त्याच्यावरती काहीतरी कृती व्हावी, ऍक्शन घेतली जावी, हे नक्की आहे. पण ते आता असे गेले म्हणून मी चिडचिड करून निष्पन्न काहीच होणार नाहीये. हीच गोष्ट आपल्या संपूर्ण आयुष्याला लागू पडते की माझ्या हातात काय जे आहे ते मी करणार आहे, माझ्या हातात जे नाहीच आहे त्याचा विचार करून, हतबल होऊन, त्याचा विचार करून विझुरून काहीही निष्पन्न होणार नाहीये. पण होणार काय आहे, तर माझीच स्वतःची चिडचिड झाल्यामुळं कुठेतरी मानसिक, शारीरिक, भावनिक आघात होणार आहे, जे विनाकारण होणार आहे. 3री-4 माणसं निघून गेल्यानं, मी चिडचिड केल्यानं त्यांच्या आयुष्यात फरक पडणार नाही, कारण त्यांनी ऐकलंच नाहीये तुमचं. तुमच्या मात्र नक्की पडणार आहे, कारण तुम्ही गाडीवरनं उतरल्यानंतर सुद्धा त्या लोकांचा विचार करणार आहे, तुम्हाला दरदरून घाम फुटणार आहे, तुमची भावनिक आंदोलनं होणार आहेत. हे सगळं का करून घ्यायचे? म्हणजे तुम्ही म्हणाल आता मग असं उद्यापासून आम्ही असं निर्विकार राहायचं का, कोणाला काय करायचं ते करू द्या, आपण आपलं आयुष्य. अजिबात नाही, नोंद घ्यायची आहे त्याची. पण ती नोंद घेताना मी ह्यात काय करायचंय, मी ह्यात काही करू शकतेय का, करू शकत असेल तर करेन, नाही तर मी शांत राहील आणि माझी मी पुढे जाईल. हा विचार दिवसभरातल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला ठेवायला लागेल, नाहीतर त्याचा परिणाम असा होईल की ऍट द एंड ऑफ द डे 1 2 3 4 करत करत पुन्हा मारुतीची शेपटी, लोक आघात करतायत आपल्यावर आणि आपण मात्र ते करून घेतो. काही काही वेळेला आ बैल मुझे मार असता हे सगळं, तर ते आपण का करायचे? आपण आपलं आयुष्य चांगलं घालवायचं असताना वेगवेगळे आघात
समोरनं येत आहेत ते ऍक्सेप्ट करणं हे चुकीचं आहे. ते आपण बंद केलं पाहिजे, एवढंच यातलं सार आहे. आता या वर्कशॉपमध्ये आपण खूप खोलात जाऊन मानसशास्त्राचा विचार वगैरे अजिबात करणार नाहीये, कारण हा काउन्सिलिंगचा पार्ट नाहीये. हे कुठं काही असं सेशन नाहीये की जिथे तुम्हाला सायकोलॉजी शिकायची. हा, पण काही छोट्या टिप्स की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं ती गोष्ट डील करता येईल, हे मात्र नक्की आपण शिकणार आहोत. एक बेसिक गोष्ट समजून घ्या, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावा लागत आहे. दुसरं तिसरं कोणीही तुमच्या आनंदाकरता काही आणून देणार आहे आणि मग आनंद मिळणार आहे असं उगीच अपेक्षा ठेवू नका. असं मिळालं खूप छान, पण असं होणार नाहीये, कारण मला आनंदी राहायचंय, मलाच प्रयत्न करायचंय. अर्थातच आपण जे आता शिकलो की अंडर माय कंट्रोल काय काय आहे, तर ते तुम्ही ना आपल्याला उद्याचा एक दिवस आहे, आपण दुसरं सेशन आपलं परवा असणार आहे, तर ते तुम्ही ना नक्की मला शेअर करा माझ्या पर्सनल नंबरला, विच इज अंडर माय कंट्रोल, विच इज बियॉन्ड माय कंट्रोल. आणि मग त्यातनं आपण काही आपल्याला मिळतंय का भावनिक आंदोलनांच्या बाबतीत, ते पण निश्चित आपण समजावून घेऊ आणि तुम्हाला मी समजावून सांगते. आता माझ्याशी कोणी कसं वागायचंय, मी कोणाशी कसं वागायचंय, हे माझ्यावरती अवलंबून आहेच, म्हणजे मी माझा पार्ट अदा करणार तेव्हा. पण दुसऱ्यानी माझ्याशी कसं वागायचंय हे मी नाही ठरवू शकत, ती व्यक्ती ठरवणार आहे. ते तुम्हाला कसं घ्यायचंय ना, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. मग ना तिथं कसं होतं माहिती का, ते तिचं बरोबर आहे, पण ना मला असं वाटतंय, असं एकदा पुन्हा आपण जोडलं ना की आपण मोकळे होतो. म्हणजे मला असं वाटतंय असं प्रत्येक गोष्टीला लागू करायचं आणि आपलं मत दुसऱ्यावरती थोपवायचं. 40शी मध्ये ह्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होतो. आपण सतत ना, माझा एवढा अनुभव आहे, आम्ही आजपर्यंत इतकं केलं, तुमच्या काळात आता हे किती सुखकारक आहे, आमच्या काळात तर असं होतं, असं सांगून, आणि मग मला आता असं वाटतंय की तू असं करावंस, मला आता असं वाटतंय की तुम्ही असं वागावं, असं म्हणून आपण काय करतो, दुसऱ्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. हा जो अंकुश आहे ना, हा ठेवता ठेवता होतं काय, आपण आपल्या बरोबरच पण नातं स्पॉईल करतो आणि दुसऱ्या बरोबरचं रिलेशन आहे ना त्याच्यामध्ये पण बाधा येते. मग आपल्याला न मनस्वास्थ्यासाठी काय काय आवश्यक आहे, तर स्वतःचे विचार स्वतःपुरते ठेवायला थोडंसं शिकलं पाहिजे, स्वतःला ओळखता आलं पाहिजे, स्वतःचा स्व ओळखता आला पाहिजे. ते आपण पुन्हा कधीतरी बघूया की सेल्फ कसा आयडेंटिफाय करायचा. स्वतःचा स्वीकार करा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय करा, मी जशी आहे तशी ऍक्सेप्ट करणं, आणि जशी आहे तशी मी किती छान आहे. मग माझे विचार, माझं दिसणं, माझं वागणं, माझं बोलणं सगळं आलं त्याच्यात. तर स्वचा स्वीकार करा, कारण आपण बदलू शकत नाही. काही काही गोष्टी अजिबात बदलू शकत नाही. माझा काळा रंग आहे का गोरा रंग आहे, माझे केस लांब आहेत का आखूड आहेत, मी बुटकी आहे का उंच आहे, काही काही आपल्याला देणगी आहेत, त्याच्यात आपण बदल नाही करू शकणार आहे. ऍक्सेप्ट करा आणि पुढे जा. थोडस फ्लेक्झिबल राहा. 40शी मध्ये थोडस जास्तीच राहा. पुढे मी तुम्हाला एक उदाहरण देईन. ऍक्सेप्टन्स वाढवा, एम्पथी दाखवा. सिम्पथी दाखवताच तुम्ही, पण एम्पथी दाखवा, ती कशी आपण नंतर बघू. पण आपण हे करतोय की आपण मग 40शी मध्ये फक्त ते करतो आणि पुढे जातो का, तर तसं होत नाही. आता काय झालंय माहितीये का, आपण हे करतो पण 40शी मध्ये मात्र ना असं होतं की मला हे सगळं कळतं की ना फ्लेक्झिबल राहायचं, स्वतःपुरताच विचार थोडासा का असेना करायचा, थोडस स्वार्थी व्हायचं असतं. पण ना 40शी मध्ये त्या गोष्टीचा मी असं म्हणेन कधी कधी फज्जा उडतो. आता मंडईमध्ये उडतोय ना सोशल डिस्टन्सिंगचा, सेम तसाच. सगळं माहितीये, गर्दी केली की कोरोना वाढणार आहे, गर्दीमध्ये जायचं नाही, पण नाही आम्हाला तिथेच जायचं असतं. तर हे का घडतं, तर नको असलेल्या गोष्टींची भीती घ्यायची आणि हव्या असलेल्या गोष्टींना घाबरायचंच नाही. हे सेम उदाहरण 40शी करता मी लागू करेल. आपली ही जी ची भाषा आहे की नाही, आज ह्या काळामध्ये ना खूप वेगात आहे, आत्ताच्या कोरोनाच्या काळात पण. मला हे असंच हवंय, आम्ही हेच करणार, आम्हाला हेच आवडतं, आमचं हे असंच आहे. जी बाधा आपल्याला झाली ती संपलात तुम्ही. या ला आहे ना सगळ्यातनं आजपासून लक्षात ठेवा, गोल करायला शिका. उद्या आजचा दिवस सरल्यानंतर, उद्या सकाळी उठल्यानंतर असं अगदी एक गोष्ट डिटरमाइन अशी की ना मला हे असंच, अच्छा आहे का, गोल करा, असंच नाही.
त्याच्यात मी बदल करू शकते. अच्छा, मला हे असं असं सो अँड सो काम करायचंय, त्याच्यात की नाही मला ही अशीच वस्तू ठेवायला, ओके नका ठेवू, तो काढून टाका. बघा किती सुखकर गोष्टी होतील. आणि खरंच तुम्हाला प्रामाणिकपणे ही गोष्ट सांगते की ही गोष्ट अप्लाय करतो आम्ही सुद्धा आणि मगच पुढे जातोय. नाही तर उगीच म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि चला आपण काही करायचं नाही असं अजिबात कॉन्सिलरनं करून चालत नाही. या गोष्टी जर का मला नाही जमवता येत आहे तर त्या जमवता का येत नाहीये ह्याच्यावरती आपण वर्कआउट करायचं असतं. अच्छा, होत नाहीये का, आस्ते आस्ते होईल पण ते मला करायचंय. हा ध्यास घेतला तर 100% तुम्ही पुढे जाता आणि ते तुम्हाला जमेल. अर्थात वेळ लागेल, मला मान्य आहे की असं एका रात्रीतनं बदल होणार नाहीये. आता या कारणांची आपण जर का लिस्ट करायचं ठरवलं ना की काय आपण करू शकणार आहोत, काय करणार नाही आहोत, किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी आपण करू शकणार नाही आहोत, याची लिस्ट करायला गेलं तर मारुतीची शेपटी होती. बरोबर आहे. आता एक तत्ववेत्ता आहे मार्टिन, त्यांनी एक थेअरी मांडली. तो काय म्हणतो की आपल्याकडे ना लर्नेड हेल्पलेसनेस आहे. म्हणजे काय बरं, की ना हीच ती गोष्ट आहे की ज्या कोविडच्या काळात आपण आज आत्ताच्या घडीला प्रामुख्याने पाहतोय. म्हणजे सातत्याने ना एक गोष्ट आपल्या मनातनं सतत आपण लर्न करत असतो. हे ना आम्हाला आता करताच येणार नाही, मी हे करूच शकणार नाही. 2 गोष्टींकरता ही गोष्ट लागू होत नाही. ते म्हणजे नाहीतर उद्या असं व्हायचं की मला बाहेर पडायचंय, मी बाहेर पडूच शकणार नाही, कसं नाही पडता येत बघते. नाही चालणार आहे ना, कारण तो रूल आहे. सो तो ऍक्सेप्ट करायचा आहे. पण कोविडच्या काळात कसं आहे ना, मला घरी बसायची सवयच नाहीये हो, मी नाही बसू शकत. हो, सगळं जग ठप्प आहे, सगळं जग थांबलंय. मला पण ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. सो मी ते करते आणि पुढे जाते. मग आता मला ते मी करूच शकणार नाहीये का, तर चला त्याच्याच वरती वर्कआउट करू. असं म्हणून तुम्ही ज्या क्षणाला स्वतः पेटून उठालात ना आणि मग जादू झाल्यासारखी तुम्हाला दिसेल. हा लर्नेड जो आपला पार्ट आपण सांगितला की आपण हेल्पलेस होतो. म्हणजे काय होतो, आपण स्वतःच आपल्याला स्वतःला समजावत समजावत शिकत जातो